मित्रांनो, इंद्रायणी तांदूळ हा एक सुगंधी व स्थानिक जातीचा तांदूळ आहे आणि इथं त्याची लागवड होत आहे ती आपण प्रत्यक्षात तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्यातून तुम्हाला बरीच माहिती या तांदळाविषयीची मिळेल। इंद्रायणी तांदूळ हा एक सुगंधी व स्थानिक जातीचा तांदूळ आहे। याचा उगम महाराष्ट्रातील पश्चिम घाट परिसरात झाला असून मुख्यतः पुणे, नगर, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही जात प्रचलित आहे। याचं मूळ बीज बायफॉर ब्रीडिंग पद्धतीने पाथरी आणि आंबेमोहर जातींमधून तयार करण्यात आलं आहे। ही जात जास्त पाणी असलेल्या जमिनीला अनुकूल असते। मुळशी, भोर, वेल्हे, पुणे, कोल्हापूर, सातारा, संगमनेर, नगर, नाशिक हे भाग या इंद्रायणी राईस साठी प्रसिद्ध आहेत। पावसाळ्यावर अवलंबून शेती असणाऱ्या भागात याचं पीक चांगलं येतं। इंद्रायणी तांदळाचा सुगंध हा सौम्य आणि विशेष असा असतो। शिजवल्यानंतर तो मऊसर, चिकटसर आणि खायला अगदी स्वादिष्ट असतो। अनेक ठिकाणी हाच तांदूळ आंबेमोहराचाच पर्याय म्हणून वापरला जातो, कारण आंबेमोहर हा महाग असतो। इंद्रायणी हे एक खरीप हंगामातील पीक आहे। 110 ते 120 दिवसात हे पीक तयार होतं। याची उंची 100 ते 130 सेंटीमीटर असते। उत्पन्न 25 ते 30 क्विंटल हेक्टर पर्यंत मिळू शकतं। महाराष्ट्राबाहेरही काही शेतकरी कर्नाटक मधील बेळगाव आणि छत्तीसगड भागात हे पीक घेतात, पण सुगंध आणि चव यामध्ये फरक जाणवतो। इंद्रायणी राईसला खरी गुणवत्ता फक्त पश्चिम महाराष्ट्रातील वातावरणातच मिळते। या तांदळाची एक गावठी ओळख अशी सांगता येईल, हा इंद्रायणी तांदूळ ज्या ज्या घरात शिजतो तिथे फक्त भूक भागत नाही, आठवणी तयार होतात। शिजताना त्याचा सुवास संपूर्ण घरात दरवळतो। नुसती खिचडी असो, दहीभात असो किंवा साधा वरण भात का असेना, पण चव नाद करती काय, पोट भरेल पण मन भरणार नाही। माऊली, हे भात आता लावलं जातंय, जवळ आहे जरा, आणि किती दिवसानं निघणार हे भात? 4 महिन्याने। 4 महिन्याने निघतं का? 4 महिन्याने दिवाळी होय ना। आता ह्याला म्हणजे तुम्ही लावल्यानंतर ह्याला मेहनत काय नसते? काय नाही, तर नुकतं वाज बांगल्याचं लागवड टाकायची, होय ना, आणि पाणी लावायचं। बस। पाऊस असला तर पाणी बी लावायची गरज नाही। जवळच बोला। हॅलो, मग हे 4 महिन्यानंतर भात निघणार? निघणार नाही। 4 महिन्यानंतर दिवाळीत भात एक काढलं जातं, होय ना। मग ह्या तुकड्यात किती होत असेल भात? आता तरी 2 पोते झाले, होय ना। मग हे किती गुंठ रान असेल? 2 गुंठ। मित्रांनो, असेच आपल्या महाराष्ट्रातील अनेक वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत रहा। रामकृष्ण हरी।